सोनू दगडू पाटील, चिंचगव्हाण, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. आपण हा जो मिरचीचा प्लॉट बघतोय तर याचं वय किती असेल? आता 6 जून तर आता ऑक्टोबर चालू आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 5 महिन्याचा 5 महिन्याचा प्लॉट आहे. तर 5 महिन्यामध्ये आपले टोटल तोडे किती झाले? 7 तोडे झालेले. 7 तोडे झालेले. आणि आपण यासाठी मग टेक्नॉलॉजी वापरलेली सॉइल चार्जर. हो. तर मग तुम्हाला एक वेगळे पण काय वाटलं? मी 15 दिवसापूर्वी तिथं आपल्या साई संकेतला मीटिंग होती आपली, तिथं आलेलो होतो मी. अच्छा. तिथं आलेलो होतो तर तिथं सॉइल चार्जरचं मी पाहिलं की बुवा असं आहे बुवा. मग भाऊंनी सांगितलं मला की सोडा बुवा असं. तर मी अर्ध्या प्लॉट माझा हा फेल गेलेला होता. अच्छा, हा प्लॉट फेल गेलेला होता म्हणजे काहीच नव्हतं याच्यावर माल. तर मी 15 दिवसापूर्वी त्यांच्याकडून मी म्हणजे कृषी अमृत आणि सॉइल चार्जर्स 5 लिटर सोडलेलं आहे. आणि अर्धा एकरला हे मटेरियल दिलेलं होतं कृषी अमृत आणि ग्रीन गुजरात. बाकीचं सॉइल चार्जर तुम्ही सगळ्याला सोडलेले. तर मग तुम्हाला त्या वेगळेपणा काय वाटलं याच्यामध्ये? साईज पण झालेली मिरचीची. साईज झालेली आपण बघू शकतो ना, ही अशी साईज झालेली. आणि ते सगळीकडे युनिफॉर्म साईज आहे ना. तुम्ही कुठे यूज करणार? कुठे पण बघा तुम्ही. इतकी जबरदस्त आहे की तो विषय सेटिंग पण आणि हो ना बघू शकतो ना आपण. इथं पण बघू शकतो किती कोणतेही फांदी पकडा, काही करा, कुठे. आणि मग उत्पन्नाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटलं? उत्पन्न म्हणजे जिथं माझं 15-20 क्विंटलचा तोडा होता तिथं डायरेक्ट 25 क्विंटलचा तोडा होणार आहे. अच्छा. आणि बरं, मग तुम्ही हे पूर्ण टोटल 1 एकर क्षेत्र आहे ना? हो. तर 1 एकर मध्ये इकडं ह्या भागाकडे तुम्ही वापरलेलं नाही आणि फक्त ह्याच भागाला वापरलेले. हा प्लॉट गेलेला होता. गेलेला होता म्हणजे पिवसर एकदम, म्हणजे पाणी जास्त झालेलं होतं. म्हणजे गेलेला सारखाच होता तो. अच्छा, मग तुम्ही तुलना केली या 2 प्लॉट मध्ये? तर तो प्लॉट मध्ये तुलना केली. तो प्लॉट चांगला होता, थोडा चांगला होता बा. आणि हा पूर्णपणे गेलेला होता. 25% राहिलेला होता, तो 75% होता बा. अच्छा, हा फक्त 25% राहिलेला होता. तरी पण मग तो हा सेम आहे. आता सेम झाले दोघांना. आणि याच्यात जास्त माल निघेल कारण की मी त्याच्या कृषी अमृत वगैरे दिलेले ना, त्याच्यापेक्षा याच्यात जास्त माल निघेल. अच्छा, त्याच्यापेक्षा जास्त याच्यात निघणार आहे. म्हणजे एवढं मटेरियल वगैरे दिलेलं आहे ना, त्याच्यामुळे वाटतंय बा. दिलेलं आहे ना आम्ही, आणि हे आपण बघू शकतो ना, कोरून दिलेलं आहे. हे पहा, असं दिलेलं होतं मी. हे पहा, इथे दिलेलं आहे. हे पहा, हो ना इथं दिसतंय आपण दिलेलं आहे ते. ओके. आणि तुम्ही बघू शकता ना मिरची वगैरे साईज वगैरे आणि सगळीकडे युनिफॉर्मनेस आणि सर त्याची क्वालिटी पण आता चांगली झाली ना. अच्छा, कॅनोपी पण चांगली झाली. कॅनोपी बघू शकतो ना आपण. हे एकदम ठीक आहे, ही कॅनोपी वगैरे आणि एकदम वरून पण एकदम ग्रीनरी आलेली. म्हणजे पहिला काय झालं होतं प्लॉटला? पिवसर पण आलेला होता आणि माल अजिबात नव्हता. अजिबात नव्हता म्हणजे 10% पण माल नव्हता ना. 10% पण माल नव्हता. आणि आता एवढं भरून गेलेलं आहे. हो, भरून गेलेलं आहे. म्हणजे 15 दिवसात झालेलं आहे. फक्त 15 दिवसात झालेलं. 15 दिवसात. तुम्ही आता म्हणजे तुम्ही सांगत होते की 10 वर्षापासून शेती करतोय मी. हो, 10 वर्षापासून. आपल्याला काही माहित नव्हतं, पण माझ्या पद्धतीने. पण हे वर्ष असं होतं की मिरची काढण्याचं म्हणजे नाहीच होतं. त्याच्यामुळे मला हे साल 60 रुपये भाव वगैरे भेटतोय या सालला. अच्छा, आजपर्यंत मी 10 वर्षापूर्वी पासून लावतोय ना. 2012 मध्ये मला 35 रुपये 40 रुपये बाजार भेटलेले होते. त्यानंतर 10 रुपये पासून तर 20 रुपये पर्यंत बाजार भेटलेला आहे. ओके. तरी पण मी 1 एकर कंटिन्यू चालू आहे माझी. 1 एकर कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू 1 एकर लावतो. हीच जात लावतो मी. प्राईड. कोणती व्हरायटी? प्राईड. अच्छा, कंपन्याची प्राईड आहे. ओके. आणि मग तुम्ही तिकडे कारलं पण लावलं होतं? हो, कारलं पण लावलेलं आहे. अच्छा, कारल्याचे तुम्ही सांगत होते की बरेचले म्हणजे चांगलं उत्पादन दिलं कारल्याने पण मला. तुम्ही आता पण फळ पाहू शकता ना त्याचं. अच्छा, आता टेक्नॉलॉजी बद्दल तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय सांगाल? मी चांगलं आहे बुवा, कारण की मला अनुभव मिळालेला आहे. अच्छा, तुम्हाला अनुभव बघितला ना आपण एवढंच. मी 2 लोकांना सांगणारच आहे की बुवा चांगलं आहे बुवा, आणि याच्यानंतर मी वापरणारच आहे. आता कांदा लागवडला पण वापरणार आहे. हो ना स्वतःहून तर वापरणार आहे आता. पण माझा अनुभव खूप आलेला आहे. अच्छा. बर, मला जर पहिल्यापासून जर मिळाला असता तर माझा प्लॉट इथपर्यंत राहिला असता. हो ना पहिल्यापासून जर मी सॉइल चार्जर जर वापरला असता तर इथपर्यंत प्लॉट राहिला असता माझा. हो ना. आपण मग इथं तरी पण एक फवारणी करा अजून. हो ना बापू, खोड वगैरे पण बघू शकतो ना आपण. फवारणीवर ही लागेल ती पण. मग बरं का सर, खोड वगैरे आणि झाडाची शायनिंग वगैरे, मिरचीची क्वालिटी म्हणजे खूप छान आहे.